दिवाळीनंतर नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून सर्व जागांची सर्कल रचना निश्चित झाली आहे। जिल्हा प्रशासनाने तयार केलेली सर्कल रचना आयोगाकडून अंतिम करण्यात आली आहे। त्यामुळे आता राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या नजरा सर्कलच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। जिल्हा परिषदेची सर्कल रचना तयार करण्यात आली। जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक ग्रामपंचायतींना नगर परिषद नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला। त्यामुळे जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाल्याने एक जागा कमी झाली। त्यानुसार 57 जागांसाठी सर्कल तयार करण्यात आले। या सर्कल रचनेवर 52 आक्षेप आले। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्याकडे यावर सुनावणी झाली। यावेळी जिल्हा परिषद निवडणूक अधिकारी व सर्व तहसीलदार उपस्थित होते। विभागीय आयुक्तांनी सर्व आक्षेप ऐकून घेतले। त्यातील 3 भिवापूर व 1 कामठी तालुक्यातील असे 4 आक्षेप मान्य झाले होते। विशेष म्हणजे यज्ञा भगवानपूर नव्याने सर्कल करण्यात आली आहे। नेमके त्यावरच 3 आक्षेप होते। भगवानपूर सर्कलमध्ये येणाऱ्या मालेवाडा गावाची लोकसंख्या अधिक असल्याने त्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती। याशिवाय कामठी तालुक्यातील केम ग्रामपंचायत गुमथाळा सर्कलमधून वडोदा सर्कल टाकण्यात आले। विशेष म्हणजे यापूर्वी देखील ते वडोदा सर्कलमध्ये होते। सर्कल रचनेत त्या गावाचा समावेश गुमथाळामध्ये केला होता। त्यावर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या गावाचा समावेश आता वडोदामध्ये करण्यात आला। ही सुधारित सर्कल रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती। त्याला आयोगाकडून अंतिम करण्यात आले। आता SC, ST, OBC व महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे। येणाऱ्या दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे तेज झाल्याने इच्छुकांची भावगर्दी झाल्याने पक्षांतर्गत कलहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात राजकीय समीकरणे बदलून इच्छुक उमेदवार पक्षांतर करून इकडून तिकडे उड्या घेऊ शकतात। किंबहुना काही उमेदवार पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी लढविण्याची चाचपणी करताना दिसून येत आहे। आरक्षणाची सोडत झाल्यानंतर ही चर्चा अधिकच रंजक होताना दिसणार आहे।